नमस्कार. आजची आपली चर्चा आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल. आणि का? कारण यात एक खूप मोठा खूप महत्वाचा बदल झालाय जो प्रत्येकाला माहीत असायलाच हवा. चला पटकन बघूया की ही घोषणा आहे तरी काय. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. राज्यातील महिलांसाठी ही खरंच एक प्रचंड मोठी बातमी आहे. म्हणजे बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने आता एक असं पाऊल उचललंय जे या योजनेचा चेहरा मोहराच बदलून टाकणार आहे. तर येऊया थेट मूळ घोषणेकडे. ही घोषणा म्हणजे फक्त योजनेचा विस्तार नाहीये, तर हे महिला सक्षमीकरणासाठी एक नवं दार उघडण्यासारखं आहे. आणि ही आहे ती मोठी घोषणा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे जाहीर केलंय की आता या योजनेतून महिलांना केवळ आर्थिक मदत मिळणार नाही, तर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिलं जाणार आहे. तर हाच आहे या योजनेतला सगळ्यात मोठा गेम चेंजिंग बदल. आधी काय होतं, फक्त आर्थिक मदत मिळायची, आणि आता थेट स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज मिळणार आहे. म्हणजे विचार करा किती मोठा फरक आहे हा. पण मग प्रश्न येतो की या कर्जाचं स्वरूप काय असेल, म्हणजे ते कसं मिळेल. यात काही खास गोष्टी आहेत ज्या या कर्जाला महिलांसाठी खूप खूप फायदेशीर बनवतात. या कर्जाची 3 मुख्य वैशिष्ट्ये आहेत. सगळ्यात पहिलं, हे कर्ज विनाजामीन आहे. म्हणजे यासाठी काहीही गहाण ठेवायची किंवा जामीन द्यायची गरज नाही. दुसरं, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, हे कर्ज पूर्णपणे बिनव्याजी आहे, 0% व्याज. आणि तिसरं म्हणजे हे कर्ज खास करून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठीच वापरता येणार आहे. आता यामागे सरकारचा विचार काय आहे हे यातून अगदी स्पष्ट होतं. सरकारचा उद्देश फक्त घर खर्चाला हातभार लावणं इतकाच मर्यादित नाहीये. खरा हेतू हा आहे की महिलांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करावी, त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात आणि आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे स्वावलंबी व्हाव्यात. ठीक आहे, कर्ज मिळणार आहे, पण या कर्जामुळे महिलांसाठी व्यवसायाच्या नेमक्या कोणत्या संधी उपलब्ध होतील, म्हणजे प्रत्यक्षात काय करता येईल? या कर्जाचा उपयोग करून अनेक प्रकारचे छोटे उद्योग सुरू करता येतात. उदाहरणार्थ, हस्तकलेच्या वस्तू बनवणं असेल, घरगुती खाद्यपदार्थांचा व्यवसाय असेल, कपड्यांचा छोटा मोठा व्यवसाय असेल, किंवा असे अनेक लघुउद्योग. म्हणजे शक्यतांना काहीच मर्यादा नाहीये. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये, सरकार फक्त कर्ज देऊन थांबत नाहीये, तर एक पूर्ण सपोर्ट सिस्टीम उभी करत आहे. उमेद मॉल महाराष्ट्र नावाचा एक उपक्रम आहे, ज्याच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना राष्ट्रीय इतकंच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून दिली जाणार आहे. म्हणजे प्रोडक्शनपासून सेलिंगपर्यंत सगळी मदत मिळणार. तर हे सगळं बघितल्यावर एक गोष्ट नक्की, की हे महिलांच्या खऱ्या सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेलं एक खूप मोठं पाऊल आहे. हे फक्त पैशांपुरतं नाहीये, त्याहून खूप काहीतरी मोठं आहे. आणि तज्ज्ञांचं म्हणणं काय आहे? त्यांच्या मते या एका निर्णयामुळे राज्यातल्या हजारो महिलांना, विशेषतः ग्रामीण भागातल्या महिलांना स्वयंरोजगाराची एक मोठी संधी मिळणार आहे. विचार करा, यामुळे त्यांच्या आयुष्यात किती सकारात्मक बदल घडू शकतो. मग आता पुन्हा एकदा तोच प्रश्न, की लाडकी बहीण योजना म्हणजे फक्त आर्थिक मदत देणारी एक योजना आहे का? आणि याचं उत्तर आहे, अजिबात नाही. ही योजना आता फक्त आर्थिक मदतीपुरती राहिलेली नाहीये, तर ही महिलांना उद्योजक बनवण्याच्या दिशेने टाकलेलं एक प्रचंड मोठं पाऊल आहे. ही त्यांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी एक संधी आहे. खरंच यातून कितीतरी नव्या महिला उद्योजक तयार होतील.